बरं झालं पक्ष फुटला, 2 मुलं असलेल्या बायकोच्या वाहनामध्ये बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबर मी काम करणं अशक्य, धनंजय मुंडेंचं नाव न घेता सुप्रिया सुळेंची टीका. बायकोच्या आडून सर्व उद्योग करणाऱ्या आणखी एका मंत्र्याची 6 महिन्यामध्ये विकेट पडणार, पक्षाच्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. सुळेंचा रोख नक्की कुणाकडे, चर्चांना उधाण. येत्या काळामध्ये कुणाची विकेट जाईल हे काळ ठरवेल, हे मवियाचं सरकार नाही, आमचे सगळे मंत्री सक्षम. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींसह नितेश राणेंची प्रतिक्रिया. सुप्रियाताईंनी केलेलं भाषण हे त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या पक्षाला पाठबळ देणारं आहे. त्यामुळे आता येत्या काळात कोणाची विकेट जाईल हे काळ ठरवेल. आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, त्यासाठी भाजपचेच काही लोक आम्हाला माहिती पुरवतात. सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा दावा. असे हे एक नाहीत रावल, असे किमान 7 ते 8 मंत्री या सरकारमध्ये आहेत. त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलेलं, बिघडवलेलं आहे. अशा मंत्र्यांची बळी जाणारच. ब्रह्मदेव आले तरी 5 वर्ष सरकारला कोणी धक्का लावू शकत नाही, विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. एक तर तुम्हाला भास्करराव माहितीये, 5 वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही. जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट मंत्री, जयकुमार रावलांनी प्रतिभा पाटलांचीही जमीन लाटली, सर्व माहिती फडणवीसांना पाठवणार. संजय राऊतांची माहिती. जयकुमार रावल यांनी जी रावल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जे घोटाळे करून ठेवलेले आहेत कोट्यवधी रुपयाचे, ते अत्यंत गंभीर आहे. हे प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी माझं काम चालू आहे पाठवणार. आणि माजी आमदार अनिल गोटेंची मंत्री जयकुमार रावल यांच्या विरोधात तक्रार. रावल यांनी शासनाची 2,65,00,000 फसवणूक केल्याचा आरोप. महायुतीच्या 4 मंत्र्यांच्या विरोधातील पुरावे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दिले, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती अँटी करप्शनला दिली आहे. रोहित पवारांची माहिती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलंय, त्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. बावनकुळेंचं वक्तव्य तर सपकाळांचं वक्तव्य व्यक्तिगत नाही, भाई जगतापांचं स्पष्टीकरण. आताचं शासन, आताचं सरकार हे त्या प्रवृत्तीचं आहे हे ते मात्र नक्कीच म्हणालेले आहेत. व्यक्तिगत कुठल्याही व्यक्तीच्या विरोधामध्ये त्यांनी कसलंही वक्तव्य केलेलं नाही.